नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. मैत्रिणींनो, शाकंभरी नवरात्र सुरू होत आहे. दिनांक 18 जानेवारी 2024 आणि समाप्ती आहे 25 जानेवारी 2024. तर पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा आपण शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. या नवरात्र उत्सवादरम्यान सर्वांना शाकंभरी देवता म्हणजेच अन्नपूर्णा मातेची सेवा पूजा करायची आहे. तर या पूजेची मांडणी कशी करायची, हे नवरात्र कसे साजरं करायचं आणि आपल्याला या नवरात्रीमध्ये काय काय सेवा करायच्या आहेत, कोणते मंत्र स्तोत्र याचं पठण करायचं आहे, तर शाकंभरी देवीची पूजा कशी करायची आहे, पौर्णिमेला आपण काय करायचं आहे, या सर्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर वर्षभरात 3 नवरात्र येतात. एक चैत्र नवरात्री, दुसरी शारदीय नवरात्री आणि तिसरी म्हणजे शाकंभरी नवरात्री. पौष शुक्ल अष्टमी ते पौष पौर्णिमा या दरम्यान शाकंभरी नवरात्री साजरी केली जाते. ज्यांची कुलदैवता शाकंभरी माता आहे त्यांनी शारदीय नवरात्रोत्सवात घटस्थापना केली जाते. सर्व पूजाविधी केली जाते. शाकंभरी देवीचं महात्म्य खूप मोठं आहे. तरी ती अन्नपूर्णा माता आहे. जरी आपल्या घरी शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा होत नसला तरीसुद्धा या नवरात्रीमध्ये आपण काही सेवा कराव्यात. वर्षभर आपल्या घरात अन्नधान्याची अन्नाची भरपूर भरभराट व समृद्धी राहील. शाकंभरी मातेचं महत्त्व काय, तर शाकंभरी माता हे पार्वतीचं रूप आहे. वनात राहून तिने तपश्चर्या केली होती म्हणून तिला वनशंकरी असे देखील म्हटले जाते. शताक्षी असे म्हणतात. एका पुराणकथेनुसार देवी पार्वतीने शंकर आपल्याला पती मिळावे यासाठी अन्नपाणी सोडून दिले आणि फक्त पालेभाज्यांचे सेवन केले आणि म्हणून तिला म्हणजेच पार्वतीला शाकंभरी असे नाव पडले आहे. तर दुसरी आख्यायिका असे आहे, एकदा पृथ्वीवर 100 वर्ष पाऊसच पडला नाही. त्या दुष्काळाने मानवांचे हाल झाले. मानवांचे दुःख पाहून पार्वती मातेची प्रार्थना केली. त्यावेळेस पार्वती मातेच्या शरीरातून वनौषधी उत्पन्न झाल्या, पालेभाज्या उत्पन्न झाल्या आणि यातून तिने संपूर्ण विश्वाचं पालन केलं आणि मानवांना विनाशापासून वाचवलं. आणि त्यामुळे शाकंभरी पौर्णिमे दिवशी फळे, फुले, पालेभाज्या दान केल्या जातात व हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. शाकंभरी माता ही अन्नाची देवता आहे. या दिवशी जे कोणी शाकंभरी मातेची सेवा करतील त्यांच्या घरी नेहमीच अन्नपूर्णेची भरभराट होईल. त्यात अन्नधान्य कधीच कमी पडणार नाही. तसेच शाकंभरी ही भाज्यांची देवी आहे. संपूर्ण विश्वाला अन्न देणारी देवी आहे. त्यामुळे आपल्या घरी शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा होत नसला तरी नवरात्रीमध्ये आपण मंत्र सेवा, स्तोत्र पठण या सेवा करू शकतो. तर आपण पाहणार आहोत आता शाकंभरी देवीची पूजा मांडणी कशी करायची. घटस्थापनेचा हा विधी ज्यांच्या घरी शाकंभरी देवीचं नवरात्र साजरं केलं जातं त्यांनी ही पूजा मांडावी. इतरांनी आपल्या घरी फक्त अन्नपूर्णेची मूर्ती असेल तर त्या दिवशी अन्नपूर्णा मातेला अभिषेक करून त्या श्रीसूक्त वाचावे. श्रीसूक्त वाचून अन्नपूर्णा मातेला अभिषेक करावा. नवरात्र उत्सवात स्तोत्र मंत्र याचे पठण करून साधी सोपी पूजा केली तरी चालते. घरी नवरात्र नसले तरीही घरात स्तोत्रांचे पठण करून आपण अन्नपूर्णा मातेची सेवा करू शकतो. ज्यांच्या घरी घटस्थापना केली जाते त्यांनी 18 जानेवारी रोजी सकाळी लवकर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करून गोमूत्र शिंपडून तयारी करून घ्यावी. तयारी करताना प्रथम एक चौरंग घ्यावा, त्यावर लाल वस्त्र अंतरावे. आपली इष्ट देवता किंवा स्वामी समर्थांचा महाराजांचा फोटो मांडावा. पूजेची सुरुवात दिव्याच्या पूजनाने होते. त्यामुळे चौरंगावर थोडे तांदूळ मांडावे आणि त्यावर तुपाचे निरांजन ठेवावे आणि त्या ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवून हळदी, कुंकू, अक्षता, फुले वाहून प्रथम दिव्याची पूजा करून घ्यावी. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कलशपूजन आणि कलशपूजन हे सर्वात महत्त्वाचं आहे. एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पाणी घ्यावे. त्यामध्ये हळद, कुंकू, नाणं, सुपारी,
फूल टाकावे, 5 विड्याची पाने ठेवावीत आणि त्यावरती कुंकवानं स्वस्तिक काढलेलं श्रीफळ ठेवावं. तांब्यावर कुंकवाच्या उभ्या 5 रेषा ओढाव्या. तांदूळ मांडून कलश ठेवावा. त्यानंतर महत्त्वाची पूजा म्हणजे गणपतीची पूजा. गणपतीची मूर्ती असेल तर मूर्ती घ्यावी, नसेल तर सुपारी घ्यावी व त्यानंतर गणपतींना पंचामृताने पहिला पाण्याने स्नान घालावे, मग पंचामृताने स्नान घालावे आणि मग त्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान घालून अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम गंग गणपतीये नमः या मंत्राचा जप करून आपण अभिषेक करावा. त्यानंतर चौरंगावर थोडे तांदूळ ठेवून गणपतीची स्थापना करावी. त्यांना हळद, कुंकू, अक्षता व्हाव्या. गणपती पूजन झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. उजव्या हातावर थोडेसे पाणी घेऊन त्यावर हळद, कुंकू, अक्षता, फूल घ्यावं. मनोभावे अन्नपूर्णा मातेचे स्मरण करावं आणि म्हणावं, शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं मी स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी शाकंभरी मातेचं म्हणजेच अन्नपूर्णा मातेची इच्छाशक्ती मंत्र साधना स्तोत्र पठण करणार आहे. माझ्याकडून आपण ही सेवा करून घ्यावी अशी विनंती मातेला करायची आहे. हातातील पाणी तामणात सोडावं. आपल्याकडे नवरात्र उत्सव साजरा होत नसला तरी आपण संकल्प करून या 8 दिवसात अन्नपूर्णा मातेचे स्तोत्र पठण करून सेवा करू शकतो. यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेऊन त्या मूर्तीला प्रथम पाण्याने, मग पंचामृताने आणि मग पाण्याने स्नान घालावे आणि तर श्रीं ह्रीं क्लीं नमो भगवते अन्नपूर्णे नमो ममभिलषितमन्नं देहि देहि स्वाहा दर्शनम सिद्धी भवती हा मंत्र 16 वेळा म्हणून मातेला अभिषेक करावा. मी मंत्र पुन्हा एकदा सांगते. श्रीं ह्रीं क्लीं नमो भगवते अन्नपूर्णे नमो ममभिलषितमन्नं देहि देहि स्वाहा दर्शन सिद्धी भवती हा मंत्र 16 वेळा म्हणून मातेला अभिषेक करावा. त्यानंतर श्रीसूक्त म्हणून अभिषेक करावा. जरी वरील मंत्र तुम्हाला जमला नाही तर तुम्ही श्रीसूक्त म्हणत अभिषेक केला तरी चालतो. त्यानंतर तांदूळ ठेवलेल्या वाटीत तुम्ही मातेची स्थापना करावी. अन्नपूर्णा मातेला हळद, कुंकू, अक्षता, फुले व्हाव्यात व चौरंगावर उजव्या बाजूला शंख आणि डाव्या बाजूला घंटा मांडावी. तुमच्यात जर शंख मांडायची पद्धत असेल तर तुम्ही शंख मांडा, नसेल तर मांडू नका. त्यानंतर आपण जे काही फोटो ठेवले असतील, समजा स्वामी महाराजांचा फोटो ठेवला असेल किंवा शाकंभरी देवीचा फोटो ठेवला असेल तर त्या फोटोंना आपण हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून त्या फोटोंची पण पूजा करून घ्यावी. ज्याप्रमाणे आपण नवरात्रीत अखंड दिवा प्रज्वलित करतो त्याप्रमाणे ज्या लोकांनी घटस्थापन केला आहे त्यांनी त्यांच्या घरातील प्रथेनुसार धर्मानुसार अखंड दिवा प्रज्वलित करावा. दिवा विझू देऊ नये. समजा दिवा विझला तरी पण कोणतेही वाईट विचार मनात न आणता पुन्हा दिवा प्रज्वलित करावा व मातेची माफी मागावी. त्यानंतर शाकंभरी माता ही भाज्यांची देवी म्हणून ओळखतात. म्हणून या 9 दिवसात मातेला 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्याचप्रमाणे हंगामातील ताज्या भाज्यांचा देखील पूजेत समावेश केला जातो. म्हणून या दिवसात आपल्याला ज्या काही भाज्या ताज्या मिळतील त्या पूजेत मांडाव्यात आणि अशा पद्धतीने मांडणी करावी. त्या दिवशी मातेची आरती करावी. आपल्या घरातील कुलाचाराप्रमाणे, कुलधर्माप्रमाणे उपवास करायची पद्धत असेल तर उपवास करावा आणि शाकंभरी नवरात्र उत्सवात आपल्याला सर्व स्तोत्र मंत्र पठण या करून आपण शाकंभरी मातेची सेवा करायची आहे. तर आपण कोणकोणते मंत्र पठण करायचे तर प्रथम दुर्गा सप्तशक्ती पाठ, अन्नपूर्णा स्तोत्र, श्री सूक्त, सिद्धिकुंजिका स्तोत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र, 9 मंत्र आणि हा अन्नपूर्णे मातेचा मंत्र आपण रोज जपायचा आहे. हा मंत्र आहे असा: अन्न ब्रह्म इति अन्नपूर्णाये नमः. पुन्हा एकदा सांगते, अन्न ब्रह्म इति अन्नपूर्णाये नमः. हा मंत्र तुम्ही रोज स्वयंपाक करताना जरी म्हटला तरी आपल्या घरात अन्नधान्याची कधीच कमी पडणार नाही व अन्नपूर्णा मातेची आपल्यावर कृपाही
अखंड राहील. त्याचप्रमाणे शाकंभरी नवरात्र उत्सव असेल, त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 25 जानेवारी दिवशी घट उद्यापन करावे, म्हणजेच घटाचे विसर्जन आणि पूजेचे विसर्जन करावे. त्या दिवशी नैवेद्य दाखवून आरती करावी. तर अशा पद्धतीने शाकंभरी नवरात्र उत्सव साजरा करावा. जरी आपल्या घरी नवरात्र उत्सव नसेल तरी या सेवा आपण जरूर कराव्यात. त्यामुळे आपल्या घरी अन्नधान्याची कमतरता कधीच भासणार नाही. पूर्ण विश्वाचं पालन पोषण करणाऱ्या या मातेची सेवा आपण अवश्य करावी. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही ही माहिती जरूर इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.